हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फरांदे स्पेसेस. माझं नाव आहे श्वेता आणि आपण आहोत स्पाईन रोड प्राधिकरणमधल्या एका लँडमार्क प्रोजेक्टवरती. दिस प्रोजेक्ट इज ऑल्सो नोन ॲज वन ऑफ द लार्जेस्ट रेसिडेन्शियल कम्युनिटीज. या प्रोजेक्टचं लोकेशन असं आहे की इथून 500 मीटरवरती आपल्याला नाशिक हायवे, 2 किलोमीटरवरती आपल्याला ओल्ड बॉम्बे पुणे हायवे, प्लस 500 मीटर ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला बेस्ट स्कूल्स, कॉलेजेस आणि हॉस्पिटल सुद्धा अवेलेबल आहेत. तर जसं आपण बोललो की लार्जेस्ट रेसिडेन्शियल कम्युनिटी, तर आपण बघू शकतो इथे 650 प्लस रहिवासी ऑलरेडी राहतात आणि 70,000 स्क्वेअर फीटमध्ये आपल्या या रेडी अमेनिटीज आहेत. ह्याच प्रोजेक्टमध्ये आपण एक कमर्शियल सुद्धा दिलंय जिथे तुमच्या डेली नीड्स तुम्हाला मिळतील, प्लस इथे आपल्याला रूफटॉप रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉल सुद्धा दिला आहे. तर ह्या प्रोजेक्टचं नाव आहे एल ॲक्सिस. एल ॲक्सिसमध्ये आपण 2 नवीन टावर्स ओपन करत आहोत. एल ॲक्सिसच्या आपल्या या मोठ्या कमर्शियलच्या बाजूला एक मोठं टावर सुद्धा आपण लॉन्च करतोय जे 28 मजली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे लार्जेस्ट 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK आपण लॉन्च केलं आहे. चला तर मग आपण टूर घेऊया. सो हे आहे आपला प्रोजेक्टचं आर्किटेक्चरल मॉडेल. हे आहे मेन गेट, एल ॲक्सिस, एल ॲक्सिसचं कमर्शियल सेंटर आणि त्याच्याच बाजूला आपण हे जे उंच टावर बघतोय हेच ते T1 टावर जे आपण नवीन लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आहे 4 BHK, 3 BHK आणि 2 BHK. चला तर मग आपण बघूया आपला 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट हा कसा दिसतो. सो एल ॲक्सिसच्या सेल्स ऑफिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन गॅलरी सुद्धा बघायला मिळेल. ह्या गोष्टी आपण सगळ्या फ्लॅटमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. चला तर मग आपण बघूया एल ॲक्सिसचा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट. सो हा आहे एक ग्रँड एंट्रन्स लॉबी जो आपल्याला कनेक्ट करतो. हा तुम्ही बघू शकता एक मोठा लिव्हिंग आणि डायनिंगचा स्पेस आपल्याला या फ्लॅटमध्ये मिळतो. आणि ह्याच प्रशस्त लिव्हिंगला आपण एक सुंदर बाल्कनी सुद्धा दिली आहे. ती सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप मोठी आहे. 18x5 अशी आपल्याला ही बाल्कनी इथे बघायला मिळते. आता आपण जाऊया गृहिणींच्या सगळ्यात महत्त्वपूर्ण स्पेसमध्ये, ती म्हणजे किचन. सो ही किचन आपण जी बघतोय ह्याच्यामध्ये आपण 2 प्लॅटफॉर्म दिले. एक म्हणजे कुकिंग प्लॅटफॉर्म आणि दुसरा म्हणजे सर्व्हिस काउंटर. प्लस आपण फुल साईज विंडो सुद्धा बघू शकतो जिथे व्हेंटिलेशन किचनमध्ये खूप छान असणार आहे. मेन पार्ट म्हणजे तुमच्या किचनची विंडो ही डक्टमध्ये ओपन होतच. आता आपण बघूया बेडरूम्स. सो इथे सुरुवातीला माझ्या डावीकडे आपण बघू शकतो एक कॉमन वॉशरूम दिलेला आहे, एक बेसिन आपण बाहेर दिले आहे. हे आहे चिल्ड्रन्स बेडरूम. सो चिल्ड्रन्स बेडरूम मध्ये आपण त्याला स्पेशियस बनवून ह्याचे विंडोज सुद्धा आपण खूप मोठे दिलेत, त्यामुळे इथे व्हेंटिलेशन सुद्धा खूप चांगलं राहणार आहे. आणि हे आहे मास्टर. ही आहे मास्टर. त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक बाल्कनी दिली आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशनला आपण ह्या बाजूला एक विंडो पण बघू शकतो. आणि ही स्पेस जिथे आपण आपला वॉर्डरोब सेटअप करू शकतो, तर एक वॉकिंग वॉर्डरोबचा स्पेस पण आपण दिलेला आहे. आणि ह्या बाजूला आपण बघतोय ही अटॅच्ड वॉशरूम. आता आपण मास्टर आणि किड्स बेडरूम बघितले. एकदा आपण बघूया आता गेस्ट रूम. सो ही आहे आपली गेस्ट रूम. या गेस्ट रूम मध्ये सुद्धा तुम्हाला लिव्हिंग रूमच्या टेरेसला ॲक्सेस मिळतो. प्लस इथे आपण विंडो सुद्धा बघू शकतो आणि ही आहे अटॅच्ड वॉशरूम. सो असा हा आपला स्पेशियस 3 BHK एल ॲक्सिस मधला. तो हा होता आपला स्पेशियस 3 BHK एल ॲक्सिस मधला आणि हाच सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी आपण व्हिजिट करू शकता एल ॲक्सिसच्या सेल्स ऑफिसला. थँक्यू.